नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बनवूया मटर पुलाव, तो पण नवीन ट्रिक्सनुसार. तर सर्वप्रथम मी एक टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, तसंच लसूणचा मी इथे पेस्ट बनवून घेतलेला आहे आणि थोडी मिरची पण त्यामध्ये घातलेली आहे आणि तेजपान घेतलेला आहे आणि तसंच आपल्याला 2 लवंग आणि विलायची पण आपल्याला घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, ते आपल्याला 5 मिनटं तरी भिजत ठेवायचे आहे. तर एका कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर जिरं, मोहरी याची आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यानंतर जे आपण विलायची आणि लवंग घेतलं होतं ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि ते असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर तेजपान आपल्याला सोडायचे आहे. सर्वप्रथम हे सगळे जिन्नस आपल्याला त्यामध्ये परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर लांब लांब असा कट केलेला कांदा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे, तो पण आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण मिरचीची पेस्ट आपल्याला टाकायची आहे. ती टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत. तर अशा प्रकारे सगळे जिन्नस त्यामध्ये टाकून आपल्याला सर्व परतवून घ्यायचे आहे. थोडा सोनेरी कलर आला की समजायचं की आपले जिन्नस छान झालेले आहेत. त्यानंतर जे आपण 1 वाटी मटर घेतलेले होते ते आपल्याला त्याच मसाल्यांमध्ये टाकायचे आहे आणि परत ते छान असे परतवून घ्यायचे आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बटाटा घालू शकता, कारण की मटार टाकल्यामुळे थोडा गोडपणा येतो आणि बटाटे पण गोड असले तर भात जरा गोड लागतो. त्यामुळे मी इथे तिखटाचं प्रमाण जरा जास्त घेतलं आहे, कारण आमच्याकडे जरा स्पायसी खातात. त्यानंतर बटाटा वगैरे घालून ते परत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 2-3 मिनटं तरी हे सगळे जिन्नस आपल्याला शिजू द्यायचे आहेत. त्यानंतर हळद, तिखट, मीठ आणि थोडं कोरिएंडर पावडर आपण घेतलेलं आहे, ते पण आपल्याला सगळं त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले पण आपल्याला शिजू द्यायचे आहेत. साधारणतः अर्धा मिनिट तरी आपल्याला ते होऊ द्यायचे. त्यानंतर त्याच्यावर 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचे आहे. त्यामुळे मसाले छान असे शिजून येतात. त्यानंतर आपल्याला जो आपण भिजत टाकलेला तांदूळ होता तो आपल्याला त्या कुकरमध्ये घालायचा आहे. सर्व तांदूळ टाकून झालं की परत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर परत आपल्याला त्यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे. थोड्या वेळ आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण 2 वाटी इथे मी तांदूळ घेतलेला आहे, तर 1 वाटीला 1.25 ग्लास असं पाणी टाकायचं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण तांदळाला अगदी बरोबर होतं आणि पुलाव छान असा मोकळा होतो. त्यामध्ये पाणी जास्त होत नाही. त्यानंतर आपल्याला मोठ्या पावरवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि 1 शिट्टी आपल्याला मंद आचेवरती काढायची आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपला पुलाव शिजून तयार आहे आणि एकदम असा मोकळा झालेला आहे. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे आणि पुलावसोबत जर कढी असेल तर हे कॉम्बिनेशन भारीच वाटतं. तर अशा प्रकारे आपला मटर पुलाव आणि कढी तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.